तर आज आपण बनवणार आहे मसाले भात. लागणारे साहित्य आहे बासमती तांदूळ आणि वाटाणे बटाटे आणि टोमॅटो, कांदा, मिरची, लसूण आणि गरम मसाले. गरम तेलामध्ये गरम मसाले, कांदा, उभा चिरलेला कांदा आणि चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला त्याला मिक्स करून फ्राय करायचं. मग त्यात मिरची आणि लसूण टाकायचं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचे, त्याला मिक्स करून घ्यायचं. मग त्याच्यात आपल्याला वाटाणे आणि बटाटे टाकायचे, त्याला चांगलं मिक्स करून 2 मिनिटांसाठी वाफेवर झाकून ठेवायचं. त्याला मिक्स करून घ्यायचं. मग त्यात हळद, बिर्याणी मसाला, लाल तिखट आणि धना पावडर टाकायची. मग त्याला परत मिक्स करायचं. मग त्यात आपल्याला बासमती तांदूळ टाकायचा. मग त्याला परत नीट मिक्स करायचं. मिक्स करून झाल्यावर आपल्याला भाताला 2 मिनिटासाठी वाफेवर झाकून ठेवायचं. 2 मिनिटं झाल्यावर आपल्या भातामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं. गरम पाणी टाकून त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आपलं मिक्स करून झाल्यावर आपल्याला थोड्या वेळानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचंय. मग त्याला परत मीठ करून घ्यायचंय. आता आपल्याला 7 ते 8 मिनिटासाठी मसाले भात स्लो गॅसवर झाकण लावून शिजवून घ्यायचा. तर आपला भात तयार झाला आहे. त्यात आता आपण कोथिंबीर टाकायची. मग त्याच्यात थोडंसं साजूक तूप टाकायचं. मग त्याला आपल्याला 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. 2 मिनिटानंतर झाकून झाल्यावर आपला भात झालेला आहे तयार. तर आपण आपला हा टेस्टी भात तयार झाल्यावर प्लेटमध्ये घेऊन चटणी, पापड, लोणचं ह्याच्यासोबत आपण खाऊ शकता आपला हा टेस्टी भात. व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. ऑल ऑफ यू बाय.